नमस्कार. आज आपण बघणार आहोत ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी. ठाण्यामध्ये कोण बाजी मारणार, राजन विचारे की नरेश म्हस्के? दोघांची उमेदवारी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी बघताना दिसते. ठाणे तसाचा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेची नाळ इथं खूप वर्षापासून आहे. आनंद दिघे यांच्यापासून शिवसेना ठाणे व ठाणे शिवसेना असा एक खूप मोठ्या प्रमाणात इथं शिवसेनेची नाळ इथं बसताना दिसलेली आहे. येथे सध्या तरी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष दिसतोय. राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के जरी उमेदवारीच्या रिंगणामध्ये असले तरी इथं खरा संघर्ष उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे असा बघायला भेटणार आहे. कोण इथं अस्तित्वाची लढाई जिंकणार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. युथ इंडिया चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलवर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक गरजेची सर्वप्रथम बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. चला तर आपण बोलूया. ठाणे म्हणजे शिवसेनेचा एक गड व बालेकिल्ला. परंतु आता इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष बघायला भेटतोय. जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली व काही आमदार घेऊन ते बीजेपी मध्ये सत्तेत सामील झाले व त्यांना अधिकृत प्रमाणे शिवसेना पक्ष व चिन्ह असं भेटले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव भेटलं व त्यांना त्यांचं चिन्ह मशाल हे म्हणून भेटलं. त्यानंतर आता ही पहिली निवडणूक आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना हा संघर्ष होणार आहे. त्याच्यात कोण शिवसेना बाजी मारणार? खरं हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. इथं अस्तित्वाची लढाई ठाकरे विरुद्ध शिंदे अशी आहे. येथील काय राजकीय समीकरण असणार आहे आपण बघणारच आहोत व सामाजिक समीकरण काय असणार आहे हे सुद्धा आपण बघणारच आहोत. येथे राजकीय समीकरण म्हणजे येथील जनता कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकणार, एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात का की उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात? एकनाथ शिंदे इथं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य आहे. इथून त्यांचा मतदारसंघाचा वारसा त्यांनी चालवलेला आहे आनंद दिघेनंतर व त्यांचा जनसंपर्क व त्यांचं कार्य ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे तेवढंच निश्चित. याचा फायदा कुठेतरी नरेश म्हस्के यांना होणार का? तर दुसरीकडे शिवसेना सोडल्यानंतर जे की उद्धव ठाकरे यांच्याकडची सहानुभूती बघितली जात होती जनतेमध्ये, ती ठाण्यामध्ये आहे का? की कोण खरा शिवसैनिक हा आता संघर्ष ठाण्यामध्ये बघायला जाणार आहे. तर ही एक राजकीय भूमिका मतदानाच्या पुढे एक पेच निर्माण करते. दुसरीकडे इथं डेव्हलपमेंटचे मुद्दे आहेत व सामाजिक रचना कशी आहे. राजन विचारे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं होतं की आम्हाला येथे ठाण्यामधून आपण पाठिंबा द्या. त्यातच वंचितचं त्या पत्राला उत्तर पत्राद्वारे देण्यात आलं की तुमचे अध्यक्ष यांनी जर पत्र पाठवून पाठिंबा मागितला तर आम्ही त्याच्यावर विचार करू. याचाच अर्थ सुट्टाच तरी वंचित बहुजन आघाडीचा राजन विचारे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला इथून सपोर्ट नाहीये, पाठिंबा नाहीये. तर दुसरीकडे इथं संघर्षाची जी लढाई आहे, कोण खरा शिवसैनिक व कोण श्रेयवादाची व कोण शिवसेनेचा इथं खरा चेहरा इथून निघून येणार आहे हे येणारा काळच ठरणार आहे. तर आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त व्हावं. इथं कोण बाजी मारणार, शिवसेना एकनाथ शिंदे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे? आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर व्यक्त आहोत. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. धन्यवाद.